आलास का रे बाळा तू? आम्हाला माहीत होते तू येणार. आम्हाला माहीत आहे बाळा, तुझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. तुला तुझ्या हक्काच्या गोष्टीसाठी सुद्धा खूप झगडावे लागत आहे. तुला रोजच्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तुला कष्ट करावे लागत आहे. आयुष्याच्या प्रत्येक पावलोपावली तुला स्वतःला सिद्ध करावे लागत आहे. खूप अडचणींना तुला सामोरे जावे लागत आहे. जेव्हा तू काही चांगले करायला जातोस तेव्हा काही ना काही अडचण ही येतेच. तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझ्या कामात अडथळे हे येतातच. तू कधीही दुसऱ्याचा वाईट विचार करत नाहीस. दुसऱ्याचे वाईट व्हावे असा विचारही तुझ्या मनात कधी येत नाही. दुसऱ्याचे नेहमी चांगलेच व्हावे हाच तुझ्या मनात स्वच्छ विचार असतो. पण तरीही तुझ्या बाबतीत नेहमी वाईटच घडत असते. तुझ्या बाबतीत तुला प्रत्येक गोष्टीला तुला संघर्षच करायचा असतो. तुला संघर्षाला सामोरे जावे लागते. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत, माहिती आहे. काही त्यातील आर्थिक आहेत, तर काही मानसिक आहेत, तर काही शारीरिक अडचणी आहेत. मला माहीत आहे बाळा, तुला पैशांची खूप गरज आहे. तुला आर्थिक स्थैर्य हवे आहे, पण तुला ते भेटत नाही आहे. तू कितीही कष्ट केलेस तरी तुला ते भेटत नाही आहे. देवसुद्धा तुझी मदत करत नाही आहे, कारण देवाला सुद्धा माहीत आहे की तू हार मानणारा नाही आहेस. तू कष्ट करशील, तू प्रामाणिक प्रयत्न करशील, तू भिवू नकोस. आम्ही तुझ्या सोबत आहोत. तू फक्त या चॅनलला सबस्क्राईब कर आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिही. अरे मी पाहत आहे तू हे करत आहेस की नाही. तू स्वतःला फसवू शकतोस, पण आम्हाला नाही फसवू शकत. आम्हाला सर्व काही हे दिसत असतं. आम्ही पाहत आहोत की तू शेवटपर्यंत हा व्हिडिओ संदेश पाहत आहेस की नाही. माणूस ओळखण्यात झालेली चूक हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असते. या चुकीमुळेच आपल्या आयुष्यात दुःख येत असते. आपल्याला माणूस हा ओळखता आला पाहिजे. माणसाचा स्वभाव ओळखता आला पाहिजे. कोण आपला फायदा करून घेतोय आणि कोण आपल्याला खरंच मदत करतोय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. या जगात खूप स्वार्थी लोक आहेत. ते तुझ्या अडचणींचा गैरफायदा करून घेण्यासाठी नेहमी तयारीतच असतात. अशा लोकांपासून तू दूर राहायला हवंस. कोणता व्यक्ती आपल्याला खरंच मदत करतोय आणि कोणता आपला वापर करतोय हे तुला ओळखायला यायला हवे. आयुष्यात या गोष्टी लक्षात ठेव की प्रामाणिक प्रयत्न केले की यश हे मिळतेच. संयम ठेवला की न होणारे कामसुद्धा होते. आदर केला तर नाव मिळते. निस्वार्थ राहिला की आनंद मिळतो. जो व्यक्ती या गोष्टींना आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणतो तो नक्कीच यशस्वी होतो. त्याला काहीही कमी पडत नाही. त्याला आम्ही सुद्धा काही कमी पडून देत नाही. कुणाच्याही वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि कराविता तुमच्या पाठीशी उभा आहे. सुखाची अपेक्षा करून कोणापुढेही हात पसरू नकोस. वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात कर. तुझी चांगली वेळ नक्कीच येईल. लक्षात ठेव, आम्हालाही जो व्यक्ती लढतो तोच आवडतो. जो हार मानणारा असतो तो आम्हाला कधीही आवडत नाही. त्यामुळे लढायला शिक. परिस्थितीशी लढायला शिक. परिस्थितीला तू सामोरे जायला शिक. तुझ्या मनात तू निस्वार्थ भक्ती ठेव. लक्षात ठेव, निस्वार्थ मनाने भक्ती कर. अरे देवाच्या पुढात पैसे टाकले की देव पावत नसतो, कृपा करत नसतो. त्यासाठी देवाच्या पुढात भक्तीच्या राशी ओताव्या लागतात. देवाच्या पुढात भक्तीच्या राशी ओटाव्या लागतात. देव सर्व काही पाहत असतो. जो चांगल्या निस्वार्थ भावनेने भक्ती करतो त्याला आम्ही नक्कीच पावतो. लक्षात ठेव, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.